नमस्कार. गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. गण म्हणजे ह्या व्यक्तसृष्टीचा अविरत व्यापार करणाऱ्या समग्र देवता. धीश म्हणजे मालक. असा जो ईश्वर सर्व जीव देवतांचा मुळारंभ आरंभ म्हणजे ह्या व्यक्तसृष्टीची सुरुवात करणारा. रज तम सत्व अशा त्रिगुणातीत ईश्वराला नमस्कार. तसेच सृष्टीतील मानवांना माझा कृतानेक साष्टांग प्रणाम. बंधूंनो, आजपासून आपण अध्यात्मावर बोलू काही या सदरात विचारमंथन करणार आहोत. प्रथम आपणास मी नम्र निवेदन करू इच्छितो की सत्यार्जवा व्हावे या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या वचनाला अनुसरून सत्य तेच तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यांना जे रुचेल पचेल त्याने ते घ्यावे, नाहीतर ऐकून सोडून द्यावे. बंधूंनो, भावनिक शब्द ब्रह्म उभे करून मी तुम्हाला हसविणार नाही, की भावनिक शब्द भ्रम उभे करून तुम्हाला रडविणारही नाही, किंवा भावनिक शब्द भ्रम करून कुणाला फसविणारही नाही. तर 11व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या मानव जीवन आचार तत्त्वप्रणालीचे गांभीर्य आणि नंतरच्या काळात 12व्या शतकापासून संत ज्ञानदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत एकनाथ, संत कबीर, संत गाडगेबाबा वगैरे अशा अनेक संतांनी आपल्या साहित्यातून समाज प्रबोधन केलं. त्या विषयावर आपण आजपासून विचारमंथन करणार आहोत. बंधूंनो, आज समाजात धार्मिकतेचे प्रमाण फार वाढलेले दिसते. तसेच शहरापासून गावखेड्यापर्यंत पैशाचंही प्रमाण फार वाढलेलं दिसते. पैशामुळे कमी जास्त प्रमाणात का होईना, पण घराघरात सुबत्ता आली, ऐश आरामाची साधनं फार प्रमाणात आली आणि माणसाची कष्ट करण्याची प्रवृत्ती खंडित झाली, क्षीण झाली. त्याचा परिणाम अल्प कष्टात भरपूर प्राप्तीची लालूच वाढीस लागली. त्यामुळे सर्व स्तरातील लोकांमध्ये एक प्रकारची भीती, असुरक्षितता, उदासीनता आणि चिंता प्रत्येकाच्या मनामध्ये घरोबा करून बसली. आपली सुबत्ता कमी होऊ नये, ती अधिकाधिक वाढावी म्हणून आजकाल जिकडे तिकडे धार्मिकतेच्या नावाने लोक देवळे बांधत सुटले. शहरापासून ते गावागावात वाड्यापाड्यात देवळे उभी राहत आहेत. प्रत्येकाचा हेतू हाच असतो की देव नावाची अदृश्य शक्ती माझ्या सर्व मनीषा पूर्ण करील, दुःख संकट व्याधी बरी करील, हाच प्रत्येकाचा हेतू. बंधूंनो, देवळात जाऊन माणसं दुकानात गेल्यासारखी वागतात. यथाशक्ती 5, 10, 50, 100 रुपये टाकून काही ना काही मागतात. अशी ही भक्ती पावलोपावली पाहायला मिळते. देवाला अशी ही पैशाची, पदार्थांची लालूच दाखवून जगात कोणी सुखी झालेला माणूस दिसतो का? विचार करून बघा. पापण्या मिटताच अनंत ब्रह्मांडांची रचना करणारा परमेश्वर, त्यानेच हे सगळं निर्माण केलेलं आहे. त्याचंच आपण घेऊन त्यालाच त्या पदार्थाची लालूच दाखवतो. अशी कोणती धार्मिकता, कोणता सिद्धांत, कसली आध्यात्मिकता आणि कसली भक्ती? तृप्त कामेश्वर, त्याला अशा नाशिवंत पदार्थाची आवश्यकताच काय? मग असे पैसे, सोनं, चांदी, वस्तू देवाला देऊन
जर माणूस सुखी झाला असता, रोगव्याधी संकट मुक्त झाला असता, जन्ममरणाच्या दुःखातून मुक्त झाला असता, तर आज जगातला सगळा मानव सुखी दिसला असता, नाही का? असा कोणी सुखी दिसतो का? म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, दुःखरूपता पापमूलता अनित्यता ये तिन्ही नव्हती, तरी संसारा वाचोनी आणिक काही गोमटे असे. दुःखरूपता पापमूलता. आता आपण पापमूलता म्हणजे काय ते पाहू. कोणतंही काम करा, त्यातून 2 प्रकारच्या कर्मलेपाची निर्मिती होते, पाप आणि पुण्य. यालाच श्री चक्रधर स्वामी सांगतात, क्रिया उभयरूपा आणि जीव क्षणा एका माझी जे आपजवी, ते जन्माच्या सहस्री निस्त्रता नसरे. म्हणजे मनुष्य 3 प्रकारे कर्म करतो, आगंतुक, अनारब्ध, प्रारब्ध. त्यालाच म्हणतात मनसा वाचा काया. तर एका क्षणात माणूस कोणतं कर्म करतो? तर मानसिक. मनाने एका क्षणात तो सृष्टी प्रदक्षिणा करून येईल, तसाच दुसऱ्याबद्दल वाईटच चिंतन करील, तर थोडंसं चांगल्याचं चिंतन करील. असे मनाने उल्लेख केलेल्या कर्माचे भोगून संपवण्यासाठी जीवाला 1000 मनुष्यजन्म घ्यावे लागतात. तेही प्रत्येक मनुष्यजन्माच्या अंती 184 नरयोनीचे भोग भोगून संपवावे लागतात. मग मनुष्यजन्म मिळतो. मग विचार करा की मानसिक उल्लेखाचे भोग भोगण्यासाठी ह्या जीवाला 1000 जन्म घ्यावे लागतात. तर वाचिक आणि कायिक म्हणजे बोलून आणि शरीराने कृती केल्यानंतर कर्माचे भोग भोगण्यासाठी आपल्याला किती जन्म घ्यावे लागतील? विचार करा. आता आपण अनित्यता म्हणजे काय ते पाहू. अनित्यता म्हणजे जीवनात येणारी सुखे आणि दुःखे ही कायमस्वरूपाची नसतात. फार काळ दुःख भोगल्यानंतर अल्पकाळ सुखाचे भोग मिळतात. म्हणून स्वामी म्हणाले, संसार म्हणजे दुःखरूपता. तसेच अनित्यता म्हणजे सुख दुःख आणि हा व्यक्त प्रपंच अनित्य आहे. तो सुखकारक आहे म्हणून त्याला कवटाळून बसू नये आणि दुःखरूप आहे म्हणून त्याला सोडून पळून जाऊ नये. तरीही माणूस सुखाच्या मागे का धावतो आणि एखाद्याला महत् कष्टाने अल्पसं सुख मिळालं तर फार आनंद मानतो. मागे किती दुःख संकट सोसली भोगली ते विसरून जातो. उदाहरण द्यायचं तर क्रिकेट हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा खेळ झालेला आहे. आपली अशी समज करून ठेवली आहे की हा खेळ इंग्रजांचा आहे, पण तसं नाही. हा खेळ श्रीकृष्णाने द्वापार युगात गुराखासोबत खेळलेला आहे. असो, तर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानतात. तो मैदानात उतरला की लोक टाळ्या शिट्ट्यांचा गलबलाट करतात. सचिन आल्या आल्या चौकार मारतो, शिट्ट्यांचा ओरडण्याचा हलकल्लोळ माजतो. दुसरा चौकार मारतो, तिसरा सिक्सर मारतो. सर्व स्टेडियम आनंदातिरेकाने नाचू लागते, शिट्ट्या मारते, उड्या मारते आणि 4थ्या बॉलवर सचिन पायचीत होतो. मग तो आनंद, किंचाळणं, नाचणं कुठे जाते? एका क्षणात आनंदाचं दुःखात रूपांतर होते. तसा हा जीव पुन्हा पुन्हा सुखाच्या शोधाला लागतो. त्या सुखाचा विसर पडला की 4थ्या 5व्या 6व्या अशा अनेक सुखाच्या शोधात म्हातारा रोग व्याधीग्रस्त होऊन एक दिवस मरून जातो आणि 184 नरक योनीच्या भ्रमणात जाऊन पडतो. याचं कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात,
अज्ञानाचे नि प्रसादे हा जन सुखिया होनी असे. म्हणजे आपण जे कर्म करतो त्यातून निर्माण होणाऱ्या बऱ्या वाईट कर्मनिर्मितीच्या परिणामाच्या जाणीवेच्या अज्ञानामुळे या माणसाला आपण सुखी आहोत असं वाटतं. याविषयी समर्थ रामदासांनी सांगितलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधून पाहे. याचा अर्थ जगात सगळीकडे दुःखच दुःख भरलेलं आहे. तर अशा ह्या दुःखाला कारण काय? तर जन्म. जन्म हाच दुःखाला मुख्य कारण आहे. जन्माची व्याख्या करताना समर्थ रामदास म्हणतात, जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, तळेना ऐसा. जन्म भयाचा डोंगर, तळेना ऐसा. जन्म कसा होतो? हसत की रडत? तर रडत. माणूस सुखात रडतो की दुःखात? तर दुःखात. समजा जन्म होताच मूल रडलं नाहीच, तर डॉक्टर त्याला थोपटून काही उपाय करून रडवतात, आणि नाहीच रडलं तर मृत घोषित करतात. पुढे जन्माला आल्यापासून रडण्याला सुरुवात होते. कशी? भूक लागली रडते, शी आली रडते, सू आली रडते, गुडघ्यावर उभं राहण्याचा प्रयत्न करते, धडकन पडते, रडते. पुढे उभं राहून चालण्याचा प्रयत्न करते, धडकन पडते, ओठ कपाळ फुटतात, रडते. पुढे दात येताना रडते, आजारपणात रडते. शाळेत किती मुलं हसत जातात हो, अपवाद सोडला तर सर्वच मुलं रडत जातात. पुढे जसजशी पुढच्या वर्गात जातात तसतसं मुलांना अभ्यासाचं टेन्शन, पालकांना गुरुजनांना टेन्शन. असं करीत कोणी इंजिनियर होतो, कोणी शिक्षक होतो, कोणी प्राध्यापक होतो, कोणी डॉक्टर होतो, कोणी कायदे पंडित होतो. काही डॉक्टर असतात ते 24 तास सेवेत असतात. ह्या हॉस्पिटलमध्ये जा, त्या हॉस्पिटलमध्ये जा, स्वतःच्या दवाखान्यात जा. एवढे कष्ट घेऊन रात्री घरी आले, टाटावर बसले, दाराची बेल वाजते, डॉक्टर इमर्जन्सी. मग टाटावरून उठून जावं लागते. पैसा अमाप मिळतो, पण गृहसौख्याचं काय? आत्मकल्याणाचं काय? कायदे पंडिताची ही परिस्थिती अशीच असते. अनेकांची प्रॅक्टिस व्यवस्थित चालत नसते, तेही दुःखी. आणि ज्यांची प्रॅक्टिस जोरात चालते तेही दुःखी. पैसा अमाप मिळतो, पण सौख्याचं कुठे मिळते? रात्रंदिवस कायद्याचे वाचन, गाडीत वाचन, विमानात बसले तरी वाचन, केसचा अभ्यास वगैरे वगैरे इत्यादी. जन्म शोकाचा सागर म्हणजे आपल्या जवळचं कोणी गेलं, आई वडील, आप्तेष्ट, मित्रपरिवार, धनधान्य संपत्ती गेली तर जीवाला फार शोक होतो, दुःख होते. जन्म भयाचा डोंगर तो कसा? कळेना पुढे काय होणार आहे, कळेना तनू कोठपर्यंत राहे, कळेना मरावे स्वदेशी विदेशी, कळेना पुढे वेळ येईल कैसी. ते काय म्हणतात? ह्या जीवाला आपलं पुढे काय होणार, कोणतं संकट उभं राहणार हे कळत नाही. माझ्या शरीरावर मी जे मनापासून प्रेम करतो ते तनू म्हणजे शरीर किती काळ जिवंत राहणार आहे याचीही मर्यादा जीवाला कळत नाही. मी घरात मरणार की घराबाहेर प्रवासात मरणार हेही कळत नाही. असा हा भीतीचा डोंगर कधीच संपणारा नसतो.
असे अनंत जन्म घेतले तरीही संपणार नाही. बंधूंनो, ह्या सर्व दुःखाला कारण जन्मच आहे. ईश्वराने ह्या सृष्टीची रचनाच मुळी जीवांना आनंद देण्यासाठी केलेली आहे आणि तो आनंद प्राप्त करण्यासाठी ईश्वराने जे कर्म करण्यास सांगितले, ज्याची भक्ती करण्यास सांगितली, ती न करता हा जीव असलेल्या गुरुभक्तीत अडकला, पाषाण मूर्तीच्या भक्तीत अडकला, वैदिक कर्मकांडात अडकला, व्रतवैकल्यात अडकला, ध्यानधारणेत अडकला, कुंडलिनी जागृत करण्यात अडकला, मायामोहित प्रपंचाच्या आकर्षणात अडकून मरणांती 184 नरक योनीच्या दुष्टचक्रात अडकला. असं का घडलं? याला कारण द्वापार युगात श्रीकृष्णांनी सांगितलेली आज्ञा आपण पालन केली नाही. तर श्रीकृष्णांनी द्वापार युगात काय सांगितलं? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना, जेव्हा जेव्हा मी स्थापित केलेल्या मानवता धर्माला ग्लानी येते, माणूस असून एक माणूस दुसऱ्या माणसावर निर्दयी अत्याचार करतो, माझी आज्ञा जाणून न घेता अंधश्रद्धायुक्त भावभावनेच्या आहारी जाऊन जीवाला परमेश्वर समजून जीवांच्या भक्तीत अडकतो. ह्या सृष्टीचा व्यापार सुरळीत चालवण्यासाठी आम्ही ज्या सर्व देवतांची नियुक्ती केलेली आहे त्या आमच्या शक्ती आहेत. त्यांनाच हा मानव परमेश्वर समजून त्याच्या खडतर भक्तीत अडकतो. कोणी वैदिक कर्मकांडात अडकतो, कोणी पाषाण पूजेत अडकतो. अशा अनेक अवडंबरात अडकून समाजात हाहाकार माजवतो. तेव्हा तेव्हा मी मनुष्य देह धारण करून पुन्हा पुन्हा मानवता धर्माची स्थापना करतो. मानवाने मानवाशी कसं वागावं याची जाणीव करून देतो. मानवाने भूतमात्राशी कसं वागावं याचं ज्ञान सांगतो आणि ह्या कष्टदायी संसार बंधनातून मुक्त होण्याचं ज्ञान सांगतो. बंधूंनो, असाच भयानक काळ 800 वर्षापूर्वी होता. मानवनिर्मित चतुर्वर्णाचा प्रभाव विकोपाला पोहोचला होता. ब्राह्मण सोडले तर इतर समाजाला शिक्षणाचा अधिकार डावलला गेला होता. स्त्रीशूद्रांना ज्ञानाचा, मोक्षाचा अधिकार डावललेला होता. मनुष्यासारखा मनुष्य असून समाजाची महत्त्वाची सेवा करणाऱ्या समाजाला शूद्र ठरवून त्यांच्या सावलीचाही विटाळ मानला जात होता. मृतपतीच्या जळत्या सरणावर लोटून जिवंत स्त्रीला सतीची उपमा बहाल करीत होता. सगळीकडे अधर्मच अधर्म बोकाळला होता. अशा समयी ईश्वराने श्री चांगदेवराव नाम धारण करून अवतार घेतला आणि त्या काळचे षडशास्त्र संपन्न ब्राह्मण माहिमभट्टांना निमित्त करून सगळ्या जगाला मानवता धर्माची जाणीव करून दिली. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती, मनुष्य वेशधारिये होती, माया वेशधारिये होती, मायापूरधारिये होती, माया निर्मितं पुरं मायापुरं, माया घटाकारे आकारे होते. या विषयावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी फार विस्तारपूर्वक सखोल सांगितलेलं आहे. ज्या सज्जनांना जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी सर्वज्ञ समाज प्रबोधन संस्थेशी संपर्क साधावा. तर बंधूंनो, आता आपण पुन्हा श्रीकृष्णाकडे वळूया. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, युगायुगात असा मनुष्यावतार धारण करून परमेश्वर काय करतात? तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे अर्जुना, दुष्कृताम म्हणजे दुष्टकर्मी, दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांना
दुष्कृत्यांच्या परिणामाची जाणीव करून देतो, त्यांना दुष्कृत्यापासून परावृत्त करतो आणि साधुनाम म्हणजे सज्जन माणसाला दुष्टांच्या तावडीतून सोडवून भावनाप्रधान अंधश्रद्धायुक्त कर्मकांडाच्या परिणामाचं यथार्थ ज्ञान सांगतो. तसेच मायामोहित दुष्टचक्राच्या संसार बंधनातून मुक्ती मिळवण्याचं ज्ञान सांगून उत्तरायी होतो. ते ज्ञान कोणतं? असा मानवता धर्म स्थापन करून श्रीकृष्ण काय सांगतात? कर्मण्यो ह्यपि बोद्धव्यम च विकर्मणा अकर्मणश्च बोद्धव्यम गहनो कर्मणो गती. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे त्रोटक सूत्र आहे. यत्क्रियेते तत्कर्म म्हणोनी कर्म, कर्मशब्दे कर्म बोलिजे, कर्मशब्दे मळही बोलिजेती म्हणोनी कर्म. तर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, कोणतंही कर्म करण्याआधी माणसाला कर्मगतीचे प्रकार आणि कर्माच्या फलप्राप्तीच्या परिणामाचं ज्ञान असणे फार महत्त्वाचे आहे. माणसांच्या कृतीतून 3 प्रकारची कर्मे घडली जातात आणि कर्माच्या गती फार गहन आहेत. ते इत्थंभूत जाणून घेणे हे जीवांच्या सामर्थ्यापलीकडील गोष्ट आहे. जीवाचं जेवढं सामर्थ्य आहे तेवढंच मी तुला सांगतो, ते तू जाणून घे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे अर्जुना, कर्म, अकर्म आणि विकर्म अशा 3 प्रकारे मनुष्यजीव 8 वर्षापासून मृत्यूशय्येवर जाईपर्यंत कर्म करीत असतो. कर्म म्हणजे पुण्यकर्म, अकर्म म्हणजे नाही, जे करू नये ते कर्म म्हणजे पापकर्म, आणि विकर्म म्हणजे विरुद्ध, जे पाप आणि पुण्यकर्माच्या विरुद्ध, म्हणजे ज्या कर्मात पाप पुण्याची निर्मिती होत नाही त्याला निष्काम कर्मयोग म्हणावे. जसं माणसाने पुण्यकर्म केलं किंवा पापकर्म केलं तरी त्यातून 2 कर्माची निर्मिती होते. मग त्या कर्माचे सुखदुःख आणि 184 नरक योनीचे भोग जीवांना भोगावे लागतात. असे हे जीव अनंत काळापासून मनुष्य जन्माला आले, पाप पुण्यकर्म केले, मेले, 184 नरक योनीत गेले. ते भोग भोगून पुन्हा मनुष्य जन्माला आले, पुन्हा तशीच पाप पुण्यादी कर्मे केली. असे हे जीव जन्म मरण्याच्या येरझाऱ्यात अनंत काळापासून जखडलेले आहेत. याला कारण श्रीकृष्णाने सांगितलेल्या ज्ञानानुसार जर मनुष्याने मृत्यूपर्यंत श्रीकृष्णाशी एकनिष्ठ राहून निष्काम कर्मयोगाचं आचरण केलं असतं तर हे जीवात्मे जन्म मरणाच्या दुःखचक्रातून मुक्त झाले असते आणि ईश्वराच्या अनंत अगाध अचिंत्य अशा आनंदघन स्वरूपी पावन झाले असते. हे कधी होणार? ते यथार्थ ज्ञानाने. म्हणून श्रीकृष्ण सांगतात, श्रेयान द्रव्यमया ज्ञानम ज्ञान यज्ञ परम तप. हे अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ फार श्रेष्ठ आहे. द्रव्यमय यज्ञ पाप पुण्याच्या राशी जीव स्वरूपावर लादतो, तर ज्ञानमय यज्ञाने मनुष्याने अनंत जन्मात जोडलेले पाप पुण्याचे कर्मभोग भोगून जाळून नष्ट करतो. पुढे काय म्हणतात? ज्ञान लब्ध्वा परम शांती मचिरेणाधिगच्छती. म्हणजे हे अर्जुना, माझं ज्ञान प्राप्त झाल्यावर परमेश्वराची प्राप्ती म्हणजे मोक्ष मिळणारच. याची अंतःकरणात शांती प्राप्त होते. ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. हे अर्जुना, ज्ञानरूपी अग्नीने माणूस अनंत जन्मात जोडलेले पाप आणि पुण्यकर्माचे भोग
कर्मकांड विरहित भोगून नष्ट करतो. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. हे अर्जुना, माझ्या ज्ञानासारखं पवित्र ज्ञान दुसरं कोणतंच नाही. परमेश्वराचं ज्ञान झाल्यावर सर्व धर्म कर्मकांडाचा त्याग करून परमेश्वराची अनन्य भक्ती करणे हे मनुष्य जन्माचे सर्वोत्तम साधन सर्वज्ञ श्रीकृष्णांनी सांगितलं आहे. हाच खरा अध्यात्म. बंधूंनो, आपण श्रीकृष्णाची आज्ञा न पाळता कोणी मोक्षाची इच्छा धरून तर कोणी दृश्यमान प्रपंचाची इच्छा धरून समाजात कीर्ती, प्रतिष्ठा, मानमान्यता प्राप्त करण्याच्या हेतूने जीव असलेल्या गुरूच्या भक्तीत अडकला. कोणी देवतांच्या भक्तीत अडकला, कोणी वैदिक कर्मकांडात अडकला. अशा अनेक कर्मकांडात अडकला आणि आपलं अकल्याण करून पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम अशा दुःखकारक जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यात अडकला. आणखी कुठे कुठे अडकला ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात. महात्मेया वित्तेष्णा पुत्रेष्णा लोकेष्णा या तिन्ही न व्हाव्या. तर इष्णा म्हणजे इच्छा, वासना, ममत्व. वित्तेष्णा म्हणजे धनधान्य, स्थावर जंगम मालमत्तेची इच्छा, अभिलाषा. पुत्रेष्णा म्हणजे पुत्रप्राप्तीची इच्छा, पुत्रपौत्रीच्या सुखसाधनाची भरभराटीची इच्छा. लोकेष्णा म्हणजे समाजात मान मान्यता, कीर्ती प्रतिष्ठा प्राप्तीची इच्छा. तात्पर्य संसारिक नाशिवंत धनधान्य संपत्तीची आणि कीर्ती प्रतिष्ठेची इष्णा म्हणजे वासना, इच्छा. तर अशी आवड, प्रेम ठेवून त्यांच्या प्राप्तीसाठी दिवसभर लोकांना थकविण्या बुडविण्याचे धंदे करून सकाळ संध्याकाळ किंवा संकट आली म्हणजे केवळ कृष्ण कृष्ण म्हणून बडबड करणे, याला अनन्य भक्ती म्हणता येईल काय? तर श्रीकृष्ण महाराज अनन्य भक्ती कशी असते ते सांगतात. सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं त्वं सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. श्रीकृष्णांनी अर्जुनाला निमित्त करून सृष्टीतील सर्व मानवांना सांगितलं आहे की हे अर्जुना, जगात जीवाने देवताने आपापले वेगवेगळे धर्म स्थापित केलेले आहेत. त्या सर्व धर्माचा त्याग कर आणि सत्पतिव्रता न्याये फक्त मलाच आणि मलाच शरण ये. मी सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाचं आचरण कर, मग मी तुला सर्व पापेभ्यो म्हणजे तू अनंत मनुष्यजन्मात केलेल्या पाप पुण्यकर्माचे भोग नष्ट करून या दुःखरूप संसार बंधनाच्या आवागमनातून मुक्त करतो. तर समर्थ रामदासांनी 300 वर्षापूर्वी आपल्याला समजेल अशा बोलीभाषेत सांगितलं आहे. सकळ सांडोने शोधा मजला, ऐसे देवची बोलिला, परी लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. सकळ सांडोनी म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, 52 उपनिषदे, ऋषी मुनी यांनी सांगितलेली वैदिक कर्मकांडे, तसेच जप, तप, व्रत, वैकल्ये, ध्यानधारणा अशा जीव आणि देवता निर्मित लौकिक कर्मकांडांचा त्याग करून फक्त मला आणि मलाच शरण ये, जशी सत्पतिव्रता स्त्री. आणि मी सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाचं आचरण कर. पण माणसाने ईश्वराची आज्ञा भंग केली, त्यामुळे काय झालं? म्हणून नाना दुःखे भोगिती
सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती, परी ते कैसे. म्हणून हा माणूस असलेला जीव जन्म झाल्यापासून मरेपर्यंत अनेक दुःख भोगतो आहे. पण सुखी कसा होईल? ईश्वराची आज्ञाभंग केल्यावर. हेच तत्त्वज्ञान 11व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी षडशास्त्र संपन्न माहिमभट्टांना निमित्त करून संपूर्ण जगाला सांगितलं. दिळा आहे 133. दिळेचे नाव आहे माहिमभट्टा उदग्रहणिकापूर्वक ईश्वर प्रतीती करणे. म्हणजे माहिमभट्टांना उदाहरण देऊन ईश्वराची प्राप्ती कशी होते ते सांगणे. माहिमभट्ट हे सराळ्याचे षडशास्त्र संपन्न ब्राह्मण. त्यांनी गंगातीरीच्या सर्व ब्राह्मणांना हरवून प्रत्येकाकडून जेतपत्र लिहून घेतलं होतं. त्यामुळे त्यांना फार मोठी गर्वाची बाधा झाली. दिवसा हातात पेटती मशाल आणि पायात गवताचा वाळा घालून संचार करू लागले. आणि कोणी विचारलं तर म्हणत, हा आकाशात तळपणारा सूर्य फक्त 12 तासांचा आहे आणि मी माह्या ब्राह्मण ह्या पृथ्वीतलावरील 24 तास तळपणारा सूर्य आहे. तसेच या गंगातीरचे शास्त्रवक्ते सगळे ब्राह्मण माझ्या या पायातील तृणासारखे आहेत. गणपत आपयो हे माहिमभट्टाचे गुरु, मामा आणि सासरे असतात. असं 3 प्रकारचं नातं असते. माहिमभट्टाच्या गर्वांधतेने गणपत आपयोंना त्यांची चिंता वाटते. ते एकदा आपल्या जावायला म्हणतात, भट्टो, आपण फार बुद्धिमान आहात. आपण जी शास्त्रे आत्मसात केलीत त्यांचं जर काही सार्थक करून घ्यायचं असेल तर डोमेग्रामी सर्वज्ञ श्री चांगदेव रावळ असतात, त्यांची एकदा भेट घ्या. यावर माहिमभट्ट आढ्यतेने विचारतात, ते काय विद्वान आहेत? गणपत आपे म्हणतात, ते विद्वान आहेत की नाहीत हे मी सांगू शकत नाही, पण महात्म्य आहेत. कोणतंही तत्त्वसिद्धांत ते मराठीतून अस्खलित निरूपण करतात. मग माहिमभट्ट म्हणतात, आपण जेव्हा श्री चांगदेव रावळाच्या दर्शनाला जाल तेव्हा आम्हालाही घेऊन जा. मग एक दिवस गणपत आपयो माहिमभट्टांना घेऊन स्वामीच्या दर्शनाला निघाले. चालता चालता ते विचार करतात, हा माझा पहिला शिष्य आहे, भाचा आहे आणि मुख्य म्हणजे जावई आहे. दुसरं म्हणजे षडशास्त्र संपन्नतेने गर्वांध झालेला आहे. स्वामीबरोबरच्या चर्चेत तो हमखास हरणार हे नक्कीच, पण माझ्यासमोर त्याचं हरणं त्याच्या जिव्हारी लागेल आणि अभिमानाने त्याने आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर, असा विचार करून युक्ती लढवतात. डोंबेग्रामच्या वाटेत पिंपळे वामन भट्टाचं घर लागते. त्यांच्या गळ्यात यांना घालावं आणि काहीतरी निमित्त सांगून आपण निघावं असा विचार करीत चाललेले असतात. तर माहिमभट्ट मनोमालिका गुंफण्यात व्यस्त असतात. शास्त्रातील गहन अशी वादस्थळे आठवीत जातात. स्वामींनी असा प्रश्न विचारला तर मी त्याचं असं खंडन करीन. मग त्यानं असा गहन प्रश्न विचारीन असा विचार करीत चालले. जेवढी वादस्थळे होती तेवढी आठवीत चालले. दोघेही पिंपळे वामन भट्टाच्या घरी जातात. पिंपळे वामन भट्ट स्वामीचे निस्सीम भक्त असतात. ते स्वामींना उपार घेऊन निघण्याच्या तयारीत होते. बैलगाडीत सामान भरीत असताना गणपत आपयो माहिमभट्ट अंगणात पोचतात. गाठभेट होते. मग गणपत आपयो त्यांना म्हणतात, भट्टो, मी डोमेग्रामी स्वामीच्या दर्शनाला जात होतो, पण आज मला अचानक खास जरुरीचं राजकीय कार्य आलं.
मला डोंबिवलीला जाता येणार नाही, तर आमच्या ह्या जावई बापना स्वामीच्या दर्शनाला घेऊन जा. मग माहीमभट्टांना पिंपळे वामन भट्टाकडे सोपवून आपण घरी जातात. पिंपळे वामन भट्ट व माहीमभट्ट स्वामींच्या दर्शनाला गेल्यावर तिथे काय घडते ते आपण पाहूया पुढील भागात. सुंदर विचार आणि शुद्ध आचाराची जोपासना हीच खरी ईश्वर प्राप्तीची उपासना. जय श्री चक्रधर.